स्वामी, तुम्ही इथे कसे आलात? आम्हाला आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोला ना स्वामी. विषय गंभीर आहे. मी ओबीला झोपून येते. पद्मा, तू थांब. त्या आमच्यापासून नक्की काय लपवत आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुळजाई, मला खरं तर आधीच कळायला हवं होतं तूच देवी आहेस. असू दे ग, उशिरा का होईना, पण आता तुला समजलं ना. मग मी तुला आता आईराजा म्हणू की तुळजाई म्हणू? तू आम्हाला गावकऱ्यांसमोर ना आईराजाच म्हण. तुझ्या ज्या 2 सख्या आल्या होत्या, यमाई आणि मायक्का, त्या म्हणजे यमाई देवी आणि मायक्का देवी होत्या ना? हो, आणि आता जी आमच्या बरोबर आहे ना, ती आमची योगिनी आहे, पद्महंसा. परंतु आई, हे सत्य कोणालाही सांगायचं नाही, बरं का? का नाही? गावात तर समद्यांना माहित आहे की तुळजाई गावातच आहे. मग तूच ती आहेस हे कळलं तर काय अडचण आहे? देवाशी सगळेच चांगले वागतात. आपल्या बरोबरच्या माणसाशी कोण कसं वागतं यावर ठरतं की तो माणूस कसा आहे. म्हणूनच आम्ही मानवी रूपात आहोत. त्यामुळे लोकांचं खरं स्वरूप आम्हाला समजेल. आणि भविष्यात सुद्धा आम्ही आमच्या भक्तांना वेगवेगळ्या माणसांच्या रूपात भेटू. ते अशा माणसांशी कसे वागतात यावर त्यांची परीक्षा होईल. हो, ते बी बरोबरच आहे. आणि म्हणूनच हे आपल्यातलं गुपित. चालेल. तसं प्रल्हादला बी हे सगळं कळलंच आहे, पण मी त्याला हे बाकीचं बी सांगेन, म्हणजे तो कोणाला बी सांगणार नाही. ठीक आहे, आता झोप. आम्हाला भवानी शंकरांशी काहीतरी बोलायचं. तुळजाई, तू तुळजाई आहेस, मग ते कोण? ते महादेव आहेत. महादेव? मग आज ते इतके नाराज का दिसत आहेत? ह्या मोठ्यांच्या गोष्टी आहेत. जसं आम्ही तुझ्यापासून हे लपवलं, तसं आम्ही त्यांच्यापासून सुद्धा काहीतरी लपवलंय. कदाचित ते त्यांना समजलंय आणि म्हणूनच ते इथे आले. मग ते आता रागवणार का तुझ्यावर? आज काय घडलं त्याबद्दल तुम्हाला काही संकेत मिळाले असावे, म्हणूनच तुम्ही इथे आला आहात. आमच्यावर नाराज आहात याची कल्पना आहे आम्हाला. नेमकं काय घडलं ते आम्ही सांगतो. काही गरज नाहीये. आम्हाला सारं काही व्यवस्थित कळालं आहे. पद्मा, तू सगळं सांगून टाकलंस का? आम्हा पती पत्नीच्या मध्ये बोलण्याची काय गरज होती तुला? आम्ही तिला शपथ घातली होती, म्हणून तिने आम्हाला सगळं काही सांगितलं. त्यात तिचा दोष नाहीये. हे तुम्ही योग्य केलं नाही. आमच्या योगिनीला असं शक्तीमध्ये अडकवून तिच्याकडून सारं काही वधवून घेणं आम्हाला नाही पटलेलं. आपण सुद्धा नंदीकडून आम्हाला काहीही न सांगण्याचं वचन घेतलं होतंच ना. मग आम्ही जे केलं त्यात काय चुकलं? आपण महिषासुराच्या भेटीला गेलात, एवढी मोठी गोष्ट आपण आम्हाला का सांगितली नाही? आम्ही गेलो त्यामागे तसंच काहीतरी कारण असेल. ह्यावर तुमचा विश्वास नाही का? हे युद्ध आमचं आहे स्वामी, ही लढाई आमची आहे. त्याची आम्हाला कल्पना आहे देवी, पण आम्ही आपले पती आहोत. महिषासुराने आपल्याशी शांती चर्चेच्या आडून असा प्रस्ताव ठेवण्याचं धाडस केलंच कसं? त्याच्या धाडसाचे उत्तर आम्ही त्याला दिले आहे आणि युद्धभूमीवर योग्य वेळी त्याबद्दलची शिक्षा त्याला मिळेलच.
आम्हाला हे मान्य नाही. त्याने जो दुस्साहस केले आहे, त्याने जो अपराध केला आहे, त्यासाठी आम्ही त्याला धडा शिकवूच. साक्षात आदिमायेचे रूप असलेल्या आपल्याशी त्यांनी हे वर्तन केले आहे. याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील. स्वामी, तुम्ही शांत व्हा, थोडं समजून घ्या. आम्ही आता काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. आजपर्यंत हे तुमचे कार्य म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण आता त्याला आमच्या क्रोधाचा सामना करावाच लागेल. स्वामी, असं काहीही करू नका ज्याने अनर्थ घडेल. आता अनर्थ घडला तरी आम्हाला त्याची तमा नाही. आम्ही महिषासुराला शिक्षा करणार हा आमचा निर्धार आहे. स्वामींना अडवायला हवं. क्रोधाच्या भरात त्यांच्याकडून काहीही चुकीचं घडेल, परंतु त्यांना अडवणार तरी कसं? अपमान! आमचा अपमान केलाय तुळजाने. आमचा प्रस्ताव नाकारण्याचं धाडस केलंय तिने, आणि हा अपमान आम्हाला कदापि सहन होणारा नाही. असुर नरेश, कृपया आपण स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्या तुळजाला तिच्या कर्माची फळंही भोगावीच लागतील. आपण तिला चांगलाच धडा शिकवू. तिला धडा शिकवायचा आहेच, पण तो वेगळ्या मार्गाने. जो प्रस्ताव तिने नाकारला, आता तोच आम्ही तिला स्वीकारायला भाग पाडू. आता कुठल्याही मार्गाने तुळजाला आमची पत्नी बनवणं हे आमच्या आयुष्याचं ध्येय असेल. साक्षात श्री महादेव. हा विचार करण्याचं धाडस केलंच कसं तू? देवाधिदेव महादेव, प्रत्यक्ष आपण. याव महादेवा, आपण आमचे आराध्य आहात, आमचे दैव आहात, आणि आज प्रत्यक्ष आपण माझ्या प्रासादात आला आहात. आपलं स्वागत आहे महादेव. महिषासुरा, आम्ही इथे तुझं स्वागत स्वीकारायला आलेलो नाहीये, तर तुझा अंत करायला आलो आहोत. तुळजा देवींशी विवाहाचा तू नुसता विचारच नाही केलास, तर त्यांच्या समोर हा विवाहाचा प्रस्ताव मांडलास देखील. एवढं दुस्साहस तू केलंच कसं? आमचं काय चुकलं महादेव? तुळजा अविवाहित आहे, रूपवान आहे, ती सौंदर्यवती आहे, एक अत्यंत मोहक अशी स्त्री आहे, आणि आम्ही अत्यंत सामर्थ्यशाली आहोत, पराक्रमी आहोत. आम्ही असुर नरेश आहोत, त्रैलोक्याधिपती आहोत. आम्ही आमच्यापेक्षा सुयोग्य असा वर तिला दुसरा कोणता मिळेल? या संपूर्ण सृष्टीमध्ये केवळ आम्ही तिच्यासाठी योग्य आहोत हे आम्हाला ज्ञात होतं देवादिदेव, आणि म्हणून आम्ही तिच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. यात चूक काय आहे महादेव? आम्ही इथे तुला तुझी चूक दाखवतोय, आणि तू आम्हाला पुन्हा तोच उद्धटपणा दाखवतोयस. आता तुला कोणीही वाचवू शकत नाही.
देवी, देवी मला क्षमा करा, मला खरंच क्षमा करा. पद्मा, रडू नकोस, शांत हो. देवी, मला खरंच महादेवांना काही सांगायचं नव्हतं, परंतु त्यांनी मला त्यांची शपथ घातली. माझ्यासमोर काही पर्यायच नाही उरला. परंतु देवी, तरी सुद्धा माझ्या चुकीबद्दल तुम्ही मला शिक्षा करा. जे काही घडलं त्यात आमची देखील चूक आहे. आधी आम्ही नंदीकडून वचन घेतलं आणि तुलाही या पेचात पाडलं. खरं तर पती पत्नीच्या मध्ये कुणीच बोलायला नको. हे आमचं युद्ध आहे, त्यामुळे आम्हाला काही गोष्टी ह्या आमच्या पद्धतीने करायच्या आहेत. परंतु देवी, महादेवांचं काय? त्यांना नेहमी या गोष्टी कळत राहणारच. स्वामींची साथ देखील मोलाची आहेच, मात्र काही बाबतीत त्यांना आमची जरा जास्तच काळजी वाटते आणि ते देखील विचलित होतात. ते देव म्हणून नाही तर एक पती म्हणून विचार करतात. ह्या बाबतीत आम्ही त्यांना समजावणार आहोत. ह्या युद्धात आम्ही दोघांनी देखील आपापल्या भूमिका पार पाडायला हव्या, तर आणि तरच आपल्याला हे युद्ध जिंकता येईल. मला वेगळ्याच गोष्टीची काळजी वाटते. महादेव खूप कोपिष्ट आहे. आता रागाच्या भरात ते काही करणार तर नाहीत ना? श्री महादेव, आपण असं का केलं? असुर नरेश महिषासूर हे आमचे पती आहेत, आमचे सर्वस्व आहेत, आणि आपण त्यांना एका क्षणामध्ये संपवलं. असं का केलं श्री महादेव? त्याच्या उन्मत्तपणाची ही शिक्षा होती. तुळजादेवींशी त्या उद्दामपणे तो वागला आहे, त्यासाठी हीच शिक्षा योग्य आहे. आम्ही या पापाचा अंत केला, चुकीच्या प्रवृत्तीचा अंत केला. तुम्हाला खरंच असं वाटतं महादेव? महादेव, कोणताही देव आमचा वध करू शकत नाही असं वरदान प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आम्हाला दिलंय. हे तुम्ही विसरला होतात, पण एका अर्थी तुम्ही जे कृत्य केलं ते योग्यच केलं. तुम्ही आमच्यावर प्रहार केलात आणि आम्ही दिष्टस्तंभाच्या बंधनातून मुक्त झालो. जोवर तो दिष्टस्तंभ जळता आहे तोवर आम्हाला युद्ध करता येणार नव्हतं. हा नियतीचा संकेत होता. पण देवादिदेव महादेव, आपण आता आमच्यावर प्रहार केलात आणि नियतीच्या संकेतात फेरफार केलात. आता आम्ही युद्ध सुरू करू शकतो. आम्ही स्वतः या युद्धात उतरणार. आणि तुळजा या युद्धासाठी सिद्ध नसेल. अचानक युद्ध सुरू झाल्यामुळे तिचा पराभव निश्चित झाला आहे आणि विजय केवळ आमचा होईल, असुर नरेश महिषासुराचा. ही कोणती माया आहे? आदिशक्ती, ही तुम्हीच मांडलेली माया होती तर हे काही प्रत्यक्षात घडलेलंच नाहीये. आम्ही आदिमाया आहोत. जिथे गरज असेल तिथे नियतीच्या चक्रात हस्तक्षेप आम्ही करू शकतो. या चक्राची दिशा बदलू शकतो आणि तुम्हाला देखील याची कल्पना आहे महादेव. आम्हाला त्याची जाणीव करून देण्यासाठी आपण एवढी माया निर्माण केलीत. त्याऐवजी आपण आम्हाला थेट येऊन सांगितलं असतं,
की महिषासुरावर वार करणं उचित होणार नाही. तुम्ही साक्षात महादेव आहात आणि तुम्हाला देखील हे ठाऊक होतं की महिषासुरावर तुम्ही वार करणे काहीच उपयोगाचे नाही. त्याने नियतीची रचना बदलू शकते. तुम्ही सर्वज्ञ आहात, परंतु त्याच वेळी तुम्ही कोपिष्ठ देखील आहात. हा तुमचा क्रोध होता, ज्याला आम्ही आमच्या मायेने मूर्त स्वरूप दिले. त्या क्रोधाचे शमन आमच्या बोलण्याने झाले नसते आणि त्यामुळेच आम्ही ही लीला रचली, ज्यात तुम्ही महिषासुरावर वार केला तर नेमके काय घडेल हे तुम्हीच याची देही आणि याची डोळा पाहिले. पण त्याने हे दुस्साहस केलेच कसे? तुळजादेवी ह्या आमच्या पत्नी आहेत. तुम्ही चुकताय महादेव. तुळजा तुमची पत्नी नाही, पार्वती तुमची पत्नी आहे. तुळजा हा तिचा अवतार आहे. आणि आता जगदंबा रूप धारण करून तिच्या मानवी शरीराशी तुळजाचा देवी तत्वाचा हा दिव्य संयोग झालाय. त्यामुळे आत्ता ती तुमची पत्नी नाही. तुमचे आत्मे एकमेकांशी बांधलेले असले तरीही तुमचे देह नात्याच्या बंधनात नाहीत. हे तिचे युद्ध आहे महादेव. तिला तिच्या पद्धतीने त्याचा सामना करू दे. पण मग आम्ही त्यांना कोणत्या प्रकारे सहाय्यभूत होऊ शकतो आदिशक्ती? तुमच्या या रचनेत नेमकी आमची भूमिका आहे तरी काय? तुमची साथ आणि तुमचा आधार ह्यात तिला नक्कीच हवा आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडालच, परंतु तुमची भूमिका ह्या वेळेला वेगळी आहे. ह्याचा विसर पडू देऊ नका. पार्वती माता तुमच्या पत्नी आहेत, पण तुळजा भवानी रूपात त्यांचा विवाह अजून कुठे झालाय? हा, आता भवानी शंकर म्हणून तुम्ही सोबती असू शकता, पण पती म्हणून नाही. आम्ही गेलो त्यामागे तसंच काहीतरी कारण असेल. ह्यावर तुमचा विश्वास नाही का? हे युद्ध आमचं आहे स्वामी. ही लढाई आमची आहे. तुळजादेवी ह्या आमच्या पत्नी आहेत. तुम्ही चुकताय महादेव. तुळजा तुमची पत्नी नाही, पार्वती तुमची पत्नी आहे. तुळजा अविवाहित आहे, रूपवान आहे आणि आम्ही अत्यंत सामर्थ्यशाली आहोत, पराक्रमी आहोत. आमच्यापेक्षा सुयोग्य असा वर तिला दुसरा कोणता मिळेल? अखेर आम्हाला या कोड्याचे उत्तर सापडले. आता त्वरेने तुळजादेवींशी बोलायला. जी योजना आमच्या मनात आहे ती पूर्णत्वाला नेली तर महिषासुर आणि संपूर्ण विश्वाला त्यांच्या प्रश्नाची उत्तर मिळेल. स्वामी आमच्यावर रागावले तर नाही ना? देवी, तुमचा महादेवांशी काही संपर्क झाला का? नाही. त्यांनी दिलेल्या दर्पणाच्या सहाय्याने आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. योगविद्येने देखील आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीही उपयोग नाही झाला. देवी, तुम्ही काळजी करू नका. महादेव क्रोधित झाले असले तरी लवकरच त्यांचा राग शांत होईल आणि मग ते तुम्हाला भेटायला नक्की येतील. तुम्ही निश्चिंत राहा.
त्यांचा राग विश्वाचा लय करू शकतो. तो इतक्या सहज कसा शांत होईल? खरंच आहे, आमचा राग असा शांत झालेला नाही. आम्ही महिषासुराचा अंत केला तेव्हाच आम्ही शांत झालो. स्वामी, म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही? आधी मायाने माया केली आणि आमचा क्रोधाग्नी शांत केला आणि आम्हाला नियतीचा खेळ पुन्हा एकदा समजावला. म्हणूनच आम्ही आपल्याशी बोलायला आलो आहोत देवी.